नमस्कार, आप देख रहे हैं DDNRST बामसेक और राष्ट्रीय मूल निवासी संघ का 39वां महाराष्ट्र राज्य अधिवेशन 24 अगस्त से स्थान कमल गणपति हॉल शांति नगर भुसावल महाराष्ट्र का पहला सत्र भारी संख्या की उपस्थिति में सफलतापूर्वक संपन्न हुआ। बामसेक के पदाधिकारियों ने अपनी अपनी बात रखी। पेश एक रिपोर्ट। त्यांना विनंती आहे की त्यांनी खुर्च्यांवर विराजमान व्हावं आणि ज्यांना जागा नसेल त्यांनी माझ्या डाव्या बाजूला सुद्धा व्यवस्था केलेली आहे। मी बामसेप आणि सहयोगी संघटनांच्या लोकल कार्यकर्त्यांना विनंती करतो आणि BF च्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी लोकांना मध्ये बसवण्याची कृपा करावी। साथियों, मूल निवासी बहुजन समाजाला ज्यांनी ज्यांनी ब्राह्मण आणि ब्राह्मणवादापासून मुक्त केलं त्या सर्व मूल निवासी बहुजन महानायक आणि महानायकांना त्रिवार वंदन। आज बामसेपचं 39वां राज्य अधिवेशन भुसावळ येथे होत आहे। याचा अर्थ महाराष्ट्र राज्य बामसेप ही प्रौढावस्थाकडे जाते आहे। 38 अधिवेशन याच्यापूर्वी झालेले आहेत। 39वां अधिवेशन हे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ या ठिकाणी होत आहे। या अधिवेशनाला उपस्थित असलेले सर्व मूल निवासी बहुजन बंधू आणि भगिनींचं हार्दिक स्वागत। आणि अधिवेशनाचा कार्यक्रम MNTVच्या मार्फत घरी बसून ऐकणारे तमाम भारतातील महाराष्ट्रातील बहुजन बंधू भगिनींचं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो। साथियों, बामसेप आणि राष्ट्रीय मूल निवासी संघाचं या अधिवेशनाचे एकूण 2 सत्र आहे। या दोन्ही सत्रांची अध्यक्षता बामसेपचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्यवर वामन मेश्राम साहेब करणार आहे। मी त्यांचं महाराष्ट्र राज्य कार्यनिष्पादन समितीच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। या ठिकाणी विचारपीठावर उद्घाटन सत्राच्या समारंभाला विचारपीठावर जे मान्यवर उपस्थित आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। आणि विशेष या 39व्या अधिवेशनाचे उद्घाटक माझे मित्र माननीय कॉम्रेड किशोर जमाळे साहेब, ज्यांचं उभं आयुष्य चळवळीत गेलं, ज्यांनी शोषित समाजासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं, ते किशोर जमाळे साहेब यांचं सुद्धा मी महाराष्ट्र राज्य कार्यनिष्पादन समितीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। या ठिकाणी जे प्रमुख अतिथी आहेत त्यांचं नाव न घेता त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। या अधिवेशनाच्या वेळी जे सन्मान्य विद्वान वक्ते या ठिकाणी आपलं मत व्यक्त करणार आहेत त्या सर्व वक्तागणांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो। हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी गेल्या 2 महिन्यापासून बामसेप आणि सहयोगी संघटनांचे महाराष्ट्र राज्याचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि 39वें अधिवेशन अत्यंत उत्साहात या ठिकाणी पार पाडत आहे। त्या सर्व कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। या अधिवेशनाला बामसेप आणि सहयोगी संघटनांचे राष्ट्रीय पदाधिकारी उपस्थित आहेत। त्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांचं सुद्धा मी महाराष्ट्र राज्य बामसेप
कार्यनिष्पादन समितीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. या अधिवेशनाला महाराष्ट्र राज्य कार्यनिष्पादन समितीचे सर्व पदाधिकारी, बामसेफ आणि सहयोगी संघटनांचे राज्य, विभाग, जिल्हा, तालुका आणि गाव स्तरावरील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत. त्या सर्वांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो. साथियो, मी सुरुवातीला म्हणालो की बामसेफ, महाराष्ट्राची बामसेफ ही प्रौढावस्थामध्ये आलेली आहे. 38 वर्ष महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी आपलं रक्त या ठिकाणी आटलंय. आमच्या 3 पिढ्या या ठिकाणी संपत आलेल्या आहेत आणि भारतामधील बहुजनांचं एकमेव संघटन, ज्याच्या 92 संघटना आहेत, या 92 संघटनांच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये जाळं विणण्याचं काम अविरतपणे बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्यवर वामन मेश्राम साहेब करीत आहे. मी आपल्याला या ठिकाणी गर्वाने सांगू इच्छितो, महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. बामसेफने या 36 जिल्ह्यांचं विभाजन करून एकूण 48 जिल्हे केलेले आहेत. महाराष्ट्राच्या 48 जिल्ह्यांमध्ये बामसेफचं नेटवर्क आहे. महाराष्ट्रामध्ये 358 तालुके आहेत. त्याच्यापैकी 321 तालुक्यांमध्ये बामसेफ आणि सहयोगी संघटनांचं नेटवर्क आहे. महाराष्ट्रामध्ये 44 खेडे आहेत. या 44 खेड्यांपैकी 26,743 खेड्यांमध्ये बामसेफचं नेटवर्क पसरलेलं आहे. साथियो, या ठिकाणी बामसेफचा हा जो कारवा वाढवण्यासाठी अनेक फुल टायमर आहेत, अनेक पेन्शनर आहेत, अनेक कर्मचारी आहेत. त्यांनी आपली हयात या बामसेफच्या वाढ आणि विस्तारासाठी एकूणच मूळ निवासी बहुजनांच्या कल्याणासाठी, त्याचप्रमाणे ब्राह्मण आणि ब्राह्मणी व्यवस्थेपासून आमच्या लोकांना त्यांच्या गुलामीतून वाचवण्यासाठी अविरत प्रयत्न करत आहे. साथियो, घुगे महाराजांचं स्वागत आहे. साथियो, बामसेफचं अधिवेशन जे भुसावळला ठेवण्यात आलेलं आहे ते मुद्दाम ठेवलेलं आहे, कारण की 1936ला याच भुसावळजवळ 25 किलोमीटर अंतरावर फैजपूर नावाचं गाव आहे आणि आमचे जे आजोबा आहेत, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणांच्या विरोधामध्ये पहिल्यांदा चळवळ निर्माण केली. त्या चळवळीचं नाव आहे सत्यशोधक समाज. या सत्यशोधक समाजाचं विलय 1936ला या फैजपूरमध्ये काँग्रेसचं अधिवेशन चालू असताना झालेला आहे. हा आमच्या महापुरुषांच्या कष्टाचा त्या ठिकाणी अपमान झालेला आहे. त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी जळगाव जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी साहेबांना विनंती केली की आम्हाला महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राजेश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या अपमानाचा आम्हाला बदला घ्यायचा आहे. आणि तो बदला चुकवण्यासाठी आज या भुसावळमध्ये अधिवेशन ठेवलेलं आहे. 2 महिन्यामध्ये ज्या ठिकाणी सत्यशोधक चळवळ संपली त्याच फैजपूरमध्ये आम्ही राज्यस्तरीय ओबीसी परिषद ठेवणार आहोत आणि पुन्हा या ब्राह्मणांना, या ब्राह्मणी पक्षांना, या ब्राह्मणी वर्चस्वाला आम्ही धक्का देणार आहोत. आपण साथ द्याल? माझी विनंती आहे. 2 महिन्यानंतर फैजपूरला सत्यशोधक समाजाचं पुनर्जीवन आपण पुन्हा करणार आहोत. महात्मा ज्योतिराव फुले, आमचा आत्म्यावर विश्वास नाही, पण ज्या महात्मा ज्योतिराव फुल्यांनी आम्हाला शिक्षणाची वाट दिली, आम्हाला जे माणुसकी बहाल केली, त्या महात्मा फुल्यांचा आत्मा, त्या महात्मा फुल्यांचा अपमान या फैजपूरमध्ये झालेला आहे, जळगाव जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि तो बदला आम्ही 2 महिन्यामध्ये घेणार आहोत. बामसेफ
तर हे 39वे राज्य अधिवेशन आहे. या अधिवेशनामध्ये 2 सत्र आहेत. या सत्रामध्ये एकूण 9 विषय आहेत. पहिल्या सत्रामध्ये 4 विषय, दुसऱ्या सत्रामध्ये 9 विषय. पहिल्या सत्रामध्ये आणि दुसऱ्या सत्रामध्ये एकूण 34 वक्ते आहेत, जे अत्यंत ताकदीचे वक्ते आहेत, जे महाराष्ट्रामध्ये नामांकित वक्ते आहेत, महाराष्ट्रामधील नामांकित विद्वान आहेत. हे सर्व विद्वान आपल्याला या 9 विषयांवर मार्गदर्शन करणार आहे. साथियो, माझी आपल्याला एकच विनंती आहे की बामसेफ हे अनुशासनाला मानणारं संघटन आहे. ज्या संघटनेमध्ये अनुशासन मानलं जातं त्या संघटनेला भविष्य असतं. आम्ही अनुशासित कार्यकर्ते आहोत, म्हणून माझी विनंती आहे, आता अधिवेशनाला सुरुवात होईल. त्याच्यामुळे जे उभे असलेले कार्यकर्ते असतील त्या कार्यकर्त्यांनी शांततेने बसायचं आहे. इथं जागा नसेल तर LED स्क्रीन त्या ठिकाणी लावलेली आहे, त्या ठिकाणी आपण बसायचं आहे अशी या ठिकाणी विनंती करतो. आणि जास्त प्रास्ताविक न लांबवता मी या ठिकाणी थांबतो. मला प्रास्ताविक करण्याची संधी महाराष्ट्र राज्य कार्यनिष्पादन समितीने दिली, त्याबद्दल महाराष्ट्र राज्य कार्यनिष्पादन समिती आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय व्यवसाय साहेब यांचं मी धन्यवाद मानतो. या ठिकाणी थांबतो. जय मूल्यवासी. धन्यवाद. धन्यवाद सर. साथियो, कर्जत रायगडच्या युनिटमधील कार्यकर्त्यांना सूचना आहे की त्या ज्या ठिकाणी पाहुणे थांबलेले आहेत त्या रूमची चाबीचा शोध घेणे आणि त्या अडकलेल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी बाहेर काढण्याचं काम आपण केलं पाहिजे. कर्जत रायगडचे कार्यकर्ते. यानंतर मी सन्माननीय पाहुण्यांना या ठिकाणी विचारमंचावर पाचारण करतो. ॲडव्होकेट चौदांते मॅडम, बाबा हस्ते सर, माननीय KD गोहिल सर, माननीय कल्पना कांबळे मॅडम, माननीय चंद्रसेन लहाडे सर, माननीय प्रतापदादा पाटील, माननीय भगवान शास्त्री घुगे महाराज, राज्य संयोजक मूलनिवासी वारकरी संघ, आणि अजमल हमीद अझहरी यांना मी विनंती करतो की आपण विचार मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. आपणा सर्व मान्यवरांना मी विनंती करतो, ज्यांची मी नावं घेतली आहेत त्यांनी तात्काळ विचार मंचावर या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. साथियो, यानंतर आपल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन आता होत आहे. तर आपल्या राज्य अधिवेशनाचे उद्घाटक माननीय कॉम्रेड किशोरजी ढमाले साहेब, महाराष्ट्र राज्य संघटक सत्यशोधक शेतकरी सभा यांना मी विनंती करतो की आपण आजच्या अधिवेशनाचं उद्घाटन करावं. आजचे उद्घाटक माननीय कॉम्रेड किशोर ढमाले साहेब. साथियो, तत्पूर्वी एक सूचना आहे. जे MNTV फेसबुक लाईव्ह या ठिकाणी आपला कार्यक्रम चालू आहे तो आपण जास्तीत जास्त शेअर करावा. आपण आपल्या फेसबुकमध्ये जेवढे ग्रुप आहेत त्या ग्रुपमध्ये हा कार्यक्रम आपल्याला शेअर करायचा आहे. धन्यवाद. झाड पेरलं, बी पेरलं की झाड उगवतं, याचा शोध जिनं लावला ते श्री सत्तेची आद्य गणमाता निरुती, तिची मुलगी निरुती दुर्गा, सिंधू संस्कृतीचा राजा बळीराजा, वर्णव्यवस्थेच्या विरोधामध्ये या देशातील एकमेव समाजक्रांती करणारे तथागत गौतम बुद्ध, अहिंसेचा संदेश देणारे महावीर, पंढरीच्या वाळवंटामध्ये समतेचा संदेश देणारे संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, यांपासून ते संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराजांपर्यंतचे सर्व संत
रयतेचं राज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, स्वराज्य संवर्धक छत्रपती संभाजी महाराज, उलगुलांचा नारा देणारे क्रांतीवीर बिरसा मुंडा, क्रांतीवीर तंट्या मामा, जातीव्यवस्थेच्या विरोधामध्ये ग्रंथ हाच गुरु आहे असं सांगणारे गुरु नानक साहेब, संत बसवेश्वर, संत चक्रधर, 19व्या शतकातील राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, आई सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार क्रांतिसिंह नाना पाटील, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर गव्हाणकर या महामानवांच्या विचारांना मी विनम्र अभिवादन करतो. आज या ठिकाणी 39व्या अधिवेशनाच्या निमित्तानं आपण मला पाचारण केलं आहे. या मंचावरती सर्व मान्यवर बसलेले आहेत. आमचे ज्येष्ठ मित्र ससाने साहेब आहेत, अंबादे साहेब आहेत, आत्ताच आपल्यासमोर प्रास्ताविक केलेले अहिरे सर आहेत, त्याचबरोबर प्रकाशजी इंगळे सर, प्रकाशजी कांबळे सर, आणि या जळगाव जिल्ह्यामध्ये भुसावळमध्ये हे अधिवेशन होतं आहे. या भुसावळमध्ये मी 1988 साली पहिल्यांदा आलो होतो आणि सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचं काम करत होतो. त्यावेळचे माझे साथी या ठिकाणी बळवंतजी भालेराव, वसंतजी सपकाळ, गौतमजी निकम सर, विष्णू भारुडे हे सर्व मान्यवरही या ठिकाणी उपस्थित आहेत. आज बामसेपच्या या 39व्या राज्य अधिवेशनाचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी पहिल्या प्रथम जाहीर करतो. आदरणीय वामनजी मेश्राम साहेबांना यायला थोडा वेळ आहे म्हणून मी विचारलं आधी की उद्घाटन औपचारिक सुरू करायचं की काय, तर संयोजकांनी आदेश दिल्याप्रमाणे उद्घाटन समारंभाला सुरुवात झालेली. आपण झेंडावंदन करून आणि त्यानंतर प्रास्ताविकही झालेला आहे. आज हे 39वं अधिवेशन आहे बामसेपचं आणि त्याचं उद्घाटक म्हणून मला बोलवण्याचा बहुमान आपण दिलात, याबद्दलही मी आपला आभारी आहे. बामसेप चालेल. आत्ता सरांनी सूचना केलेली आहे तर त्या पद्धतीनं उद्घाटन फक्त जाहीर करायचं होतं. आत्ता त्या पद्धतीनं मी उद्घाटन झाल्याचं जाहीर केलेलं आहे. या संदर्भातलं माझं विवेचन जे आहे आजच्या संदर्भामध्ये बामसेपचं महत्त्व आणि बामसेपच्या संदर्भामध्ये आगामी अपेक्षा याच्या संदर्भात मी नंतर माझं मत आपल्यासमोर ठेवेन. तोपर्यंत मी थांबतो. सत्य की जय हो. जय मुल्लावासी, जय भीम. धन्यवाद साहेब. यानंतर आपल्या उद्घाटन सत्राचे पहिले वक्ते माननीय प्रेमराज बोबडे, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य, यांना मी विनंती करतो की दिलेल्या विषयाच्या अनुषंगानं आपणास मार्गदर्शन करायचं आहे. माननीय प्रेमराज बोबडे सर. साथियो, सर्वांना जय मूलनिवासी. आज बामसेप व राष्ट्रीय मूलनिवासी संघ महाराष्ट्र राज्याचं 39वं राज्य अधिवेशन भुसावळ इथे संपन्न होत आहे. त्याबद्दल मी इथे जे उपस्थित सर्व सहकारी आहेत यांचं अभिनंदन करतो. आज या उद्घाटन सत्रामध्ये जो विषय आहे की ओबीसींची जातीनिहाय जनगणना घोषित करणे, परंतु 2011च्या सामाजिक आर्थिक जनगणनेची आकडेवारी घोषित न करणे, हे ओबीसींचा निवडणुकीत वापर करून
ब्राह्मणी सत्ता स्थापित करण्याचे BJPचे षडयंत्र आहे, एक गंभीर चर्चा. दुसरा, सगळ्यात बहुल वर्ग OBC त्याच्याशी संबंधित असल्यामुळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, रेल्वे व इतर कर्मचारी वर्गाच्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष करून त्यांना संविधानिक अधिकारापासून वंचित करून त्यांचे सामाजिक, शारीरिक, मानसिक, आर्थिक शोषण करणे हे बहुजन समाजाला साधनविहीन करून दीर्घ गुलाम करण्याचे ब्राह्मणी षडयंत्र आहे, एक गंभीर चर्चा. साथियो, या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक OBC म्हणून पहिचान मिळाला. म्हणजे मला तरी एक OBCचा काय अर्थ आहे, आम्ही फक्त काही कास्ट सर्टिफिकेट भरायचं आहे, क्रिमिलियर भरायचं आहे, ते फक्त कागदोपत्रीच आम्हाला कळत होतं. परंतु आज बामसेफच्या माध्यमातून जी जागृती निरंतर होत आहेत, तर आता कुठे OBCला कळत आहे की आम्ही OBC आहोत. नाहीतर आजपर्यंत जर त्याला विचारलं तर तो जातीच्या परिप्रेक्षामध्ये आपली पहिचान सांगायचा. आज त्याला कळतं आहे की मी OBC आहे, कारण जातीच्या परिप्रेक्षामध्ये जर तेलीमाळी कुणबी अशी पहिचान सांगितली तर तो मायक्रो होऊन जातो, छोटा होऊन जातो. परंतु OBCच्या परिप्रेक्षामध्ये जर का त्यांनी त्याची पहिचान सांगितली तर तो मागण्याच्या नाही, देण्याच्या लायकीत येऊ शकतो. तर म्हणून आमची जातीय जनगणना किंवा बामसेफ सारख्या संघटनेमध्ये मी माझं वैयक्तिक तरी सांगतो की मला इकडे काम करण्याचं राष्ट्रीय पिछावर्ग OBC मोर्चा आहे, या संघटना मागण्याचं काम करण्यासाठी इथं आलेल्या नाही आहेत, बनवलेल्या नाही आहेत. कारण मागणाऱ्यांना माझं तरी मत आहे तेवढंच मिळतं जेवढं देणाऱ्याच्या मनात असेल, आणि ते चालू आहे. जो विषयच आहे की 2011 पासून OBCच्या जातीय जनगणनेचा विषय घेऊन या देशामध्ये काँग्रेससुद्धा राज केलं आणि आता BJP सुद्धा राज करत आहे, परंतु देण्याचं काम कोणीही करत नाही आहे. आता यामागे कारण काय OBCला समजून घेणं जरुरी आहे की आज जे OBCला जातीय जनगणना OBCचीच नाही तर आपली मागणी आहे सर्वांचीच झाली पाहिजे, इकडे फक्त OBCंची नाही. कारण जर OBCंची झाली तर आम्ही गावखेड्यातून आलेले लोक आहोत, आम्ही बघतो की आम्हाला आमचा जो मूलनिवासी रक्ताचा भाऊ आहे SC ST आणि कन्व्हर्टेड मायनॉरिटीज याच्या विरोधात उभं केलं जाते. उदाहरणार्थ कसं शेतकरी वर्ग होता OBC, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, शेती नव्हती, रोजगाराची साधनं नाही, तर OBC वर्गाकडे काम आणि सगळ्या काही गोष्टी असायच्या, तर त्यावेळेस तो यांना मालक म्हणायचा. आज बाबासाहेबांना एक मॉडेल मानून, रोल मॉडेल मानून जेव्हा शिक्षण आणि सगळ्या गोष्टी घेतल्या, तर आज हाच व्यक्ती एक तलाठी ग्रामसेवक असेल याच्याकडे साहेब दाखला आहे का म्हणून मागायला जातो. आणि तेव्हा हे जे ब्राह्मण आहेत, ब्राह्मणवादी व्यवस्था आहे, तेव्हा आमच्या OBC जवळ येऊन सांगतात की तुमच्या जागा OBCनं खाल्ल्या, म्हणजे SC STनं खाल्ल्या. आणि आमच्याही लोकांना तसंच वाटते, कालपर्यंत आमच्यासोबत होते हे आणि आज आम्हाला यांना साहेब म्हणावं लागून राहिलं. म्हणून आमची मागणी ही फक्त OBC जातीय जनगणनेची नाही, कारण याच्यानं ते क्लिअर होत नाही. पुन्हा तेच तुमच्या जागा SC STनं खाल्ल्या. मग आम्हाला माहीत पडलं पाहिजे की आजपर्यंत हजारो वर्षापासून आणि इवन संविधान निर्मितीपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे 340 कलम दिलं त्यामध्ये जे 52% गोष्ट आहे, त्या 52मध्ये तसं पाहिलं SC ST 22.5% आहे. डाटा असा म्हणतो की त्यांचंच त्यांना पूर्ण मिळालेलं नाही, तर मग आमचा प्रश्न आहे आमचं कुणी खाल्लं. म्हणून OBCची जातीय जनगणना करूनच होणार नाही, एवढ्यावरच थांबून होणार नाही. इथे सर्वांची जातीय जनगणना झाली तर मुद्दा क्लिअर होईल OBCचा आजपर्यंत कोणी खाल्लं. कारण रिझर्वेशन सगळं संपत आहे, ते देण्याचं नौटंकी करत आहेत आणि त्यामध्ये आमच्या लोकांना अजून त्याचं गांभीर्य, इव्हन SC ST OBC सगळेच लोक आहेत, कर्मचारी, अधिकारी, बुद्धिजीवी वर्ग ज्याला म्हटलं जाते, त्याला डे बाय डे आमचं रिझर्वेशन संपवलं जात आहे, पण ते वाचवण्याचं गांभीर्य त्याच्यामध्ये नाही. त्याच्यामागे काय कारण आहे? आपले लोक रिझर्वेशनला काय समजतात? एक नोकरीचं साधन, शिक्षणातल्या काही जागा, एवढंच आहे. पण आमच्या दुश्मनांना माहीत आहे आणि त्यांनी OBCसाठी म्हटलं होतं. जेव्हा OBCला कलम 340 लागू करण्याचा जो सगळ्यात पहिला आयोग 1953ला नेमला, तोही बाबासाहेबांमुळे नेमला. 27 जुलै 1951ला जेव्हा बाबासाहेबांनी राजीनामा देऊन टाकला, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती
ओबीसीला कलम 340 लागू करा, त्याला घाबरून या काँग्रेस सरकारने पंडित जवाहरलाल नेहरूंनी कालेलकर आयोग 1953ला नेमला आणि 55ला जेव्हा रिपोर्ट आला तेव्हा त्याच्यावर डिस्कशन चालते की ओबीसी रिझर्वेशन इज द डेथ वॉरंट ऑफ ब्राह्मिन्स. आम्ही काय समजून आलो, आरक्षणाला नोकरीमधल्या जागा, शिक्षणामधल्या जागा, पण दुश्मनाला खरी कहाणी माहीत आहे रिझर्वेशनची. ओबीसी SC ST नाही म्हटलं, पण ओबीसी रिझर्वेशन इज द डेथ वॉरंट ऑफ ब्राह्मिन्स म्हटलं. म्हणून आमच्या लोकांनी समजून घ्यावं की ते ओबीसीला का बरं मिळू देत नाही. दुसरी गोष्ट, मंडल आयोगामध्ये ज्या ओबीसीमधल्या पुढारलेल्या कास्ट आहेत त्यांना आऊट केलं आणि आऊट केल्यामुळं जे आहे ओबीसींची लढाई ज्या प्रमाणात लढणाऱ्या बाकीच्या जाती होत्या त्यांना हे समजायला एवढा वेळ लागला आणि आज त्याचाच फायदा दुश्मन घेतो आहे की आज महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तो बामसेफच्या जागृतीचा परिणाम आहे की एक वेळ ओबीसी वर्ग, त्यातलाही मराठा वर्ग, जे आरक्षणाला, संविधानाला, बाबासाहेबांना आम्ही विरोध करणारेच लोक तसे ओबीसी, कारण आम्हाला ते सांगितलं, आम्हाला तेच समजलं होतं. जेव्हा बामसेफच्या माध्यमातून हे कळलं तेव्हा कळते की बाबासाहेबांनी SC ST दोघांचा प्लस केलं तर 22.5 होते. बाबासाहेब कलम 340 देऊन एकट्या ओबीसीला 52% म्हणत होते. या दोघांची डबल जरी करून टाकली तरी ती तेवढी होत नाही. म्हणजे बाबासाहेब कुणाचे किंवा कोणासाठी लढतात, कुणासाठी राजीनामा देतात, SC ST साठी नाही दिला, त्यांच्या हक्क अधिकार दिला ओबीसीसाठी. ओबीसीला राजा बनवण्याचं बाबासाहेबांचं स्वप्न होतं SC ST ला साथ घेऊन. साथियो, ओबीसी जातीय जनगणनेचा विषय तसाच आहे. जर ओबीसीची जातीय जनगणना झाली तर ते SC ST आणि कन्व्हर्टेड मायनॉरिटीला घेऊन राजा होऊ शकतात आणि राजा झाला तर मागण्याची गरज पडेल का? बिलकुल नाही. आणि म्हणून ते जातीय जनगणना करत नाहीत. यामुळे आमच्या लोकांनी ही गोष्ट समजून घेणं जरुरी आहे. इथे मराठा आणि ओबीसीचा जो वाद लावला जात आहे त्या वादाचं एक गोष्ट सांगतो. आता ओबीसी सोबत षडयंत्र करून सुप्रीम कोर्टाचा दायरा द्यायचे, सांगायचे 50%च्या वर देता येत नाही. जेव्हा स्वतःला घेण्याची वेळ आली तर 3.5%ना किती दिलं? 10%. संख्या 3.5 दिलं 10%. ओबीसीची लोकसंख्या त्यावेळेस 1931ला 52 आहे, 52% आहे, दिलं 27. यामध्ये माझं तर आमच्या ओबीसी लोकांना, मराठा लोकांनाही म्हणणं आहे, एकत्र आलं तर काय फायदा आहे? महाराष्ट्रात बिहारप्रमाणे जातीय जनगणना झाली तर 60-65%च्या वर येऊ शकतो आणि वर आलं तर काय होईल? 65% आरक्षण मिळेल. आता किती आहे ओबीसीला? 27%. मराठा मागे मोजलं तर 16% त्यांनी मोजलं नाही अजूनपर्यंत, पण दिलं होतं सगळ्यात जास्त आतापर्यंत तर मराठाचं 16% आरक्षण आहे. आता ह्या दोघांची जर ॲड केला आपण तरी आमच्यासाठी अजून शिल्लक राहते. म्हणजे ओबीसीचा फायदा आहे त्याच्यामध्ये की अजून प्लस होईल. ओबीसीचं आरक्षण, ओबीसीचा घाटा नाही. मराठा ओरिजिनली कुणबी आहेत. विदर्भातल्या लोकांना सगळ्यांना माहीत आहे इकडे मराठा सापडतच नाही आमच्याकडे विदर्भामध्ये. कारण त्यावेळेस जेव्हा संविधान लिहिणं सुरू होतं आणि पंजाबराव देशमुख यांना ही लक्षात आली ही गोष्ट, तर सगळ्यांनी जी ओरिजिनल त्यांची आयडेंटिटी आहे कुणबीत लिहिलं. अजूनही मराठांची ओरिजिनल आयडेंटिटी कुणबीच सापडते, चाहे पश्चिम विदर्भात जा किंवा कुठे जा. त्याच्यामुळे साथियो, हे जे वाद निर्माण करत आहे हे यांचं षडयंत्र समजावं लागेल आणि याच्या माध्यमातून ओबीसीचे डोके भडकून यावेळेस BJPनं समर्थन घेऊन जे आहे त्यांनी सत्ता मिळवली. ती तर माहीतच आहे कशाच्या माध्यमातून मिळाली, जगजाहीर आहे आता. परंतु ते नाहीतर एखादा जालिम जो आहे दुसरा जालिम उपाय म्हणून आम्ही आज घेत आहोत, काँग्रेसला घेत आहोत, ज्या काँग्रेसनं आम्हाला आजपर्यंत मोजलं नाही आणि अधिकार दिले नाही. तर एका जालिमचा उपाय दुसरा जालिम होऊ शकत नाही. त्यामुळे आमच्या लोकांनी जो मेन मुद्दा आहे, जो बामसेफनी प्रचारात आणला, तो ओबीसी जातीय जनगणना आणि EVM मशीन, आज त्याला ते डायव्हर्ट करत आहेत. EVM मशीन कायच्या अंतर्गत जे चोरी किंवा ज्या गोष्टी होतात, सुप्रीम कोर्ट म्हणतं, आम्ही म्हणत नाही, तर त्याच्याऐवजी वोट चोरी चालू केलं. वोट चोरीमध्ये 5-10 हजार वोट इकडे तिकडे होईल, पण EVM मशीनमध्ये काय होते, लाखोनं काही होऊ शकते, गॅरंटीच नाही आहे तिकडे. मग मोठी चोरी आहे तिकडे लक्ष दिलं नाही पाहिजे, म्हणून त्यांनी छोट्या चोरीकडे लक्ष दिलं. म्हणून साथियो, एक गोष्ट सांगतो आणि संपवतो, आमच्या कार्यकर्ता लोकांनी सुद्धा काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. आजपर्यंत आमची ओरड सुरू होती, आमचे मुद्दे जे आहेत कुठल्या पेपरात कुठल्या न्यूजमध्ये येत नाही.
आज आपल्या जागृतीचा परिणाम आहे की ते मुद्दे राष्ट्रीय पटलावर चर्चेला नाही, इंटरनॅशनल लेवलवर चर्चेला आहे. ईव्हीएम मशीनचा मुद्दा काल परवाचा आहे, डोनाल्ड ट्रम्पमध्ये आता बॅन आमच्याकडे सगळं. टेक्नॉलॉजीचा बादशाह जो देश आहे तो त्याचा राष्ट्राध्यक्षमध्ये आजपासून बंद. म्हणून साथियो, आमच्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की माननीय राष्ट्रीय अध्यक्ष बामसेब वाहन मेश्राम साहेब नई दिल्ली यांचं नुकतंच आगमन जे आहे विचार मंचावर होत आहे. बामसेब राज्य कमिटीच्या अनुषंगाने सरांचे मी इथे स्वागत करतो. काही घोषणा द्यायच्या का? बोल 85 बोल 85 मेश्राम साहब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है, मेश्राम साहब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है. बोल 85 जय मूल निवासी. हॅलो. साथियो, जे निरंतर जागृती करून बामसेबनी जे मुद्दे उचलले तर ते सर्व मुद्दे जे आहे आज राष्ट्रीय पटलावर नाही तर आंतरराष्ट्रीय पटलावर चर्चेला आहे. त्यावेळेस आमचे कार्यकर्ते जोमात पाहिजेत. बिलकुल आमचे मुद्दे कुठं चर्चेला घेतले जात नव्हते, ते चर्चेला आणून डायव्हर्ट करत आहे. परंतु चर्चेला आणावं लागत आहे तर आमचे कार्यकर्ते जोमात पाहिजे. थोडंसं कोमात दिसत आहे, आम्ही हे सोडलं पाहिजे. दुसरं, जे काही कन्फ्युजन आणि दुनियाभराच्या गोष्टी आमचे लोक क्रिएट करत आहेत त्या बाबतीत एकच गोष्ट सांगू इच्छितो की साथियो, RSSच्या लोकांनी या देशामध्ये ज्या केसच्या गोष्टी चालू आहेत, की अभिनव भारत आणि इतर संघटना वंदे मातरम यांनी जे बॉम्बलास्ट केले तर त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकले. एकही सोशल मीडियामध्ये येऊन ओरडला नाही. आणि त्याच रेफरन्समध्ये आपले कार्यकर्ते जे आहेत फक्त पदं जे आहेत थोडेसे कमी केले जातात, तर आमचे सोशल मीडियामध्ये येऊन दुनियाभराचा भाव करतात. आणि यावरून आमच्या लोकांना जेलमध्ये टाकलेत. त्यांनी त्यांची सत्ता यावी यासाठी. हॅलो. म्हणून साथियो, चेअर थोड्या आणल्या प्रमाणात आणल्या तर बरं होईल इकडे स्टेजवर. हा, सात आपल्याला बसण्यासाठी बाजूला व्यवस्था केलेली आहे. जे गेटवर त्या ठिकाणी गर्दी करत आहे बसावे. सगळ्यांनी आवाज द्या, जोरात घोषणा द्या. बोल 85 बोल 85. BVFच्या जवानांना विनंती आहे, जी गेटवर गर्दी दिसत आहे किंवा इतरत्र लोक त्या ठिकाणी कुठेतरी उभे दिसत आहे, त्यांना जागेवर बसवलं पाहिजे. साथियो, आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आपण सर्वांनी त्या ठिकाणी जाऊन बसावे. तर साथियो, सर्वांना विनंती आहे की OBC वर्ग मोठ्या प्रमाणात आता जागृत होत आहे. तो सुद्धा आरक्षणाची गोष्ट करत आहे, संविधानिक अधिकाराची गोष्ट करत आहे. तर आपण सर्व मिळून हा जो OBC आहे हा जर आपल्यावर सोबत आला, आज त्यांच्यासोबत आहे, ते राज करत आहे. आज आपण सोबत जर घेतलं मोठ्या प्रमाणात जागृती करून, तर निश्चितच आपण मूलनिवासी जो आहे SC ST OBC मायनॉरिटी, हे लोक या देशाचे मूलनिवासी आहेत
आणि आपण सर्व लोक या देशाचे राजे होऊ शकतो आणि राजे झालं तर महागाईची गरज पडणार नाही, देणारे लोक होऊ शकतो. म्हणून आपल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात ओबीसींना SC STंना सोबत घेऊन जागृत केलं पाहिजे, एवढंच मी या विषयाच्या अनुषंगाने सांगू इच्छितो. धन्यवाद. जय मूल्यवाद. हां साथियो, यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्यवर वामन मेश्राम साहेब यांचं स्वागत बामसेफ महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष माननीय संजय गायकवाड सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्व मान्यवरांचं मी शब्दसुमनांनी पुन्हा हार्दिक स्वागत करतो. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय कॉम्रेड किशोरजी ढमाले साहेब यांचं स्वागत संजय गायकवाड सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. साथियो, आपण या अगोदर आपल्या अधिवेशनाचं उद्घाटन घोषित केलं होतं. त्यानुसार मी पुन्हा आपल्या उद्घाटकांना या ठिकाणी विनंती करतो की आपण आजच्या राज्य अधिवेशनाचं रीतसर उद्घाटन करावं. आजचे उद्घाटक माननीय कॉम्रेड किशोर ढमाले साहेब, महाराष्ट्र राज्य संघटक सत्यशोधक शेतकरी सभा. आदरणीय मेश्राम साहेब या ठिकाणी आलेले आहेत. मगाशीच संयोजकांच्या सूचनेनुसार बामसेफच्या 39व्या या ऐतिहासिक राज्य अधिवेशनाचं उद्घाटन झाल्याचं मी जाहीर केलेलं होतं आणि मेश्राम साहेब यायचे होते म्हणून मग माझं जे मत होतं ते मांडण्यासाठी मला नंतर बोलण्यासाठी सांगण्यात आलं. त्यानुसार मी आत्ता या ठिकाणी उभा आहे. या देशामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेसाठी, भगिनी भावासाठी लढलेले सर्व महामानव आणि या मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि उपस्थित भावांनो आणि बहिणींनो, बामसेफच्या या 39व्या राज्य अधिवेशनाचं उद्घाटनाचं काम त्याबद्दल मी सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीनं आपला ऋणी राहील. हा बहुमान आपण जो दिला तो महत्त्वपूर्ण आहे आणि आजच्या काळामध्ये तर अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मी मगाशीच सांगितलं त्या पद्धतीनं की साधारणतः गेले 30-40 वर्षापासून मी महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक चळवळ करतोय आणि तेव्हापासून मी मेश्राम साहेब आणि एकंदर बामसेफची जी वाटचाल आहे त्याचा एक महाराष्ट्रातला साक्षीदार आहे. म्हणून आज या ठिकाणी या संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचं, विशेषतः शेतकरी, कष्टकरी, आदिवासी जनतेचं बामसेफच्या संदर्भातलं जे मत आहे
बामसेफच्या संदर्भातल्या ज्या आशा आणि अपेक्षा आहेत त्याच्या संदर्भात बोलण्यासाठी मला आज आनंद होतो आहे. बामसेफचं जे वैशिष्ट्य राहिलेलं आहे ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी एका अर्थानं प्रबोधनाची भूमिका जी मांडलेली होती ते त्यांच्या शोधक अखंडांमधनं आपण पाहिलेली आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. हा अखंड हा केवळ शिक्षण द्या एवढा पुरता मर्यादित नाही. महात्मा फुलेंचा विद्येविना मती गेली हा अखंड जो आहे तो या देशामध्ये बहुजनांचं शूद्रातिशूद्रांचं जे शोषण झालेलं आहे ते कुणामुळं झालं, कसं झालं आणि कशा पद्धतीनं झालं याच्या संदर्भामध्ये ज्ञान मिळवू इच्छिणारा तो प्रकल्प आहे. आणि म्हणून एका अर्थानं महात्मा फुलेंचा संपूर्ण प्रकल्प जो आहे तो या देशातल्या बहुजन समाजाचं प्रबोधन करण्याचा आहे. दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की कोणत्याही समाजक्रांतीची पूर्वअट हे प्रबोधनाची क्रांती असते. प्रबोधनाची क्रांती केल्याशिवाय कोणतीही क्रांती पूर्णत्वास जाऊ शकत नाही. आणि म्हणून वारकरी संतांचं प्रबोधन झालं. वारकरी संतांनी महाराष्ट्रातली भूमी नांगरली म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उदयाला आलं. याचा दाखला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. स्वातंत्र्यानंतर फुले आंबेडकरी चळवळीचं या प्रबोधन कार्याकडे दुर्लक्ष झालेलं होतं. आता या ठिकाणी प्रास्ताविकामध्ये आहिरे सरांनी सांगितलं की 1930 साली या फैजपूरला काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सत्यशोधक चळवळ विलीन झाली. आठवण बरोबर आहे. पण यानं महाराष्ट्राचा जो तोटा झाला तो अत्यंत गांभीर्यानं आपण घेतला पाहिजे. सत्यशोधक चळवळीचं काँग्रेसमध्ये झालेलं विलिनीकरण, ब्राह्मणेतर चळवळीनं आपली राजकीय भूमिका सोडून काँग्रेसमध्ये जाणं म्हणजे हा प्रबोधनाचा आत्मघात ठरलेला आहे. आणि म्हणून 1930 साली हा जो प्रबोधनाचा आत्मघात झालेला आहे तो दुरुस्त करण्याचं काम हे आपल्याला करावं लागेल. हे बामसेफनी ओळखलं. बामसेफनी महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाला अग्रक्रम दिला. हे अत्यंत ऐतिहासिक अशा पद्धतीचं काम हे बामसेफने केलेलं आहे. हे पहिली महत्त्वाची गोष्ट. फुले आणि बाबासाहेबांचं नामोच्चारण करणं, केवळ नाव घेणं आणि त्या आधारे राजकारण करणं यापेक्षा खऱ्या अर्थानं फुले आंबेडकरवादाचा गाभा जो आहे तो बामसेफनं पकडला. बामसेफनं या भूमिकेचं राजकीयकरण केलं. बामसेफनं बाबासाहेब आंबेडकरांची जी भूमिका 4थ्या खंडामध्ये बाबासाहेबांनी सांगितलेली होती ती भूमिका ही महत्त्वपूर्ण भूमिका होती. या देशामध्ये जाती व्यवस्था अंताची लोकशाही क्रांती झाली पाहिजे. या लोकशाही क्रांतीचं नेतृत्व या देशातले माजी अस्पृश्य जाती म्हणजे दलित जाती करतील. या दलित जातींना भटके, विमुक्त आणि आदिवासी हे निकटतम दोस्त शक्ती असतील. याला गावकुसाच्या आतला बहुजन समाज हा साथ देईल आणि याच्या आधारे गावकुसाची पारंपरिक रचना म्हणजे जाती व्यवस्था मुळापासून उखडण्याची भौतिक क्रांती या देशामध्ये होईल. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रतिपादन होतं. बाबासाहेबांनी सांगितलं की अल्पसंख्य माणसं क्रांती करू शकत नाही, संख्येनं अल्प असलेला माणूस क्रांती करू शकत नाही. आणि हा देशाचा इतिहास आहे, हा जगाचा इतिहास आहे. सत्य केवळ सत्य असून चालत नाही. सत्याच्या मागे संख्येचं सामर्थ्य उभं राहिल्याशिवाय सत्य अस्तित्वात येऊ शकत नाही. हे गौतम बुद्धांपासून आपण बघितलेलं आहे. आणि म्हणून गौतम बुद्ध असोत, महात्मा फुले असोत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत, या महामानवांनी सांगितलेल्या सत्याच्या मागे संख्येची ताकद उभी करणं महत्त्वाचं काम होतं. आणि हे बाबासाहेबांनी सांगितलं की अल्पसंख्य हे क्रांती करण्यासाठी बहुसंख्य बनले पाहिजेत. हा बहुसंख्य बनण्याचा मार्ग हा संख्येच्या बरोबर प्रबोधनाच्या वाटेनं जातो, प्रबोधनाच्या सहाय्यानं जातो. आणि म्हणून प्रबोधन अधिक संख्या
हे बामसेफनं ठेवलेलं दुसरं सूत्र जे आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. मी वामन मेश्राम साहेबांचं आणि बामसेफच्या तमाम सैनिकांचं यासाठी अभिनंदन करतो की केवळ सूत्र मांडून थांबून चालत नाही, त्या सूत्रावर आधारित वाटचाल करावी लागते. ती वाटचाल सामूहिकपणे करावी लागते आणि ती वाटचाल देशभर करावी लागते. या गोष्टी या बामसेफनं लक्षात घेतल्या. आज 39वा अधिवेशन चालू असताना आयरे सर असं म्हणाले की आता प्रगल्भावस्थेमध्ये बामसेफ आलेली आहे. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. बामसेफने प्रगल्भावस्था गाठलेली आहे. या प्रगल्भावस्थेमध्ये येण्यासाठी खडतर सामना करावा लागलेला आहे. आज परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. बामसेफनं पहिल्या टप्प्यामध्ये या देशामध्ये संविधानाची जागृती करण्याचं काम केलं. हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. संविधानानं या देशामध्ये ज्या प्रकारच्या समतेची वाट आणि समतेची दिशा दाखवली ती मनुवादाच्या नंतर फार क्वचितच या देशामध्ये अनुभवायला मिळालेली होती. आणि म्हणून हे संविधान जे आहे ते बहुजनांपर्यंत पोहोचवण्यासाठी बामसेफनं जीवाचं रान केलं. आज संविधानावर हल्ले होत आहेत. या देशामध्ये नागपूरच्या रेशीम बागेमध्ये बसलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ब्राह्मणवादी लोक असोत किंवा भाजपच्या निमित्तानं एकत्र आलेले अदानी अंबानी सारखे उच्च जात वर्गीय भांडवलदार असोत, या ब्राह्मणशाहीची आणि भांडवलशाहीची युती झालेली आहे. इथून जवळच असलेल्या मनमाडमध्ये 1936 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनमाडच्या रेल्वे कामगारांसमोर बोलताना सांगितलं की या देशामध्ये कामगार वर्गाचे दोन शत्रू आहेत, एक ब्राह्मणशाही आणि दुसरी भांडवलशाही. या देशातले कम्युनिस्ट, या देशातले मार्क्सवादी बाबासाहेबांचं हे विधान, बाबासाहेबांची ही संकल्पना विसरले आणि त्याची शिक्षा या देशातल्या कम्युनिस्टांना मिळालेली आहे. म्हणूनच कम्युनिस्ट चळवळ ही या देशामध्ये वाढू शकलेली नाही. समतेचा मार्ग या देशातल्या जात वर्ग आणि श्रीदास्यांताकडूनच जातो. हे महत्वाचं सूत्र बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. या सूत्रानुसार आज आपल्याला बघताना काय दिसतं, आज या देशामध्ये या ठिकाणी गुरु नानक साहेबांचा वारसा सांगणारे साथी आमच्या बरोबर आहेत. मी पंजाबच्या किसानांनी जे आंदोलन सुरू केलं दिल्लीमध्ये, त्या आंदोलनामध्ये 3 महिने राहिलेलो होतो. सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीनं आम्ही 500 पेक्षा जास्त लोक या आंदोलनामध्ये करोना काळामध्ये सहभागी झालेलो होतो. या ठिकाणी 750 शेतकऱ्यांनी स्वतःचा देह दिला, बलिदान केलं. त्या ठिकाणी पंजाबच्या शेतकऱ्यांनी आपल्याला या देशामध्ये मार्ग दाखवला. पंजाबचे शेतकरी असं म्हणाले की मोदी आणि शहा हे दोघं जण जे आहेत, हे दोघं जणांना फक्त 2च जण माहिती आहेत या देशातले नागरिक म्हणून. ते 2 कोण? अदानी आणि अंबानी. या देशामध्ये मोदी, शहा, अदानी आणि अंबानी या 4 जणांचं राज्य चालू आहे. आणि म्हणून हे उच्च जात वर्गीय भांडवलदार आणि त्यांना साथ देणारी RSS सारखी फॅसिस्ट ब्राह्मणी शक्ती यांनी संविधानावरती हल्ला केलेला आहे. आज न्यायालय ही नेस्तनाबूत झालेली आहेत. माध्यमांची शक्ती ही काढून घेण्यात आलेली आहे, विकत घेण्यात आलेली आहेत. कार्यपालिका जी आहे ती निस्तेज बनलेली आहे. आणि म्हणून हे जे लोकशाहीचे 4 खांब आहेत, हे 4 खांब उद्ध्वस्त करण्याचं काम या देशामध्ये या RSS आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी चालवलेलं आहे. आणि म्हणून प्रश्न हा आहे की यांच्या विरोधातली लढाई आपण केली पाहिजे, एकजुटीनं केली पाहिजे. त्याच्याशिवाय दुसरा कोणताही तरुणोपाय नाही. पण याच्या बरोबरच दुसरी गोष्ट महत्वाची जी आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे. आज संविधानाच्या संदर्भातलं जे राजकारण चालू आहे ते उघडपणे हल्ला करणारी भाजप RSSची शक्ती आणि दुसऱ्या बाजूला संविधानाच्या विरोधातला लढा कोऑप्ट करणारी काँग्रेसच्या निमित्तानं या देशामध्ये असणारी सॉफ्ट हिंदुत्वाची संकल्पना सांगणारी नवीन ब्राह्मणी शक्ती जी आहे तिच्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. हे राजकारण जे आहे हे गंभीर आहे. हे एक सरळ रेषेत चालणारं राजकारण नाही.
हे गुंतागुंतीचं राजकारण आहे. आज आपल्याबरोबर जे आहेत त्यांनाही आपण पारखून घेतलं पाहिजे. आज जे फुले आणि बाबासाहेबांचं नाव घेत आहेत, आज जे पदोपदी संविधान वाचवण्याचा दावा करतायत, त्या शक्तींना सुद्धा आपण प्रश्न विचारले पाहिजेत. कारण हे संविधान वाचवणारे लोक हे सत्ताधारी जात वर्गाचेच घटक आहेत. आणि म्हणून एका बाजूला सरळ हल्ला करायचा आणि दुसऱ्या बाजूला कोऑप्शन करायचं, सामावून घ्यायचं, पोटात घ्यायचं. कधी समरसतेच्या नावाखाली, कधी प्रतिभा संगमच्या नावाखाली, कधी वनवासी कल्याण आश्रमाच्या नावाखाली. जे RSS वाले करतायत तेच दुसऱ्या बाजूला आम्ही संविधान वाचवतो असं म्हणून या देशातली बहुजनवादी शक्ती जी गोळा होते आहे, जी एकत्र येते आहे, तिला गुमराह करण्याचं काम हे काही लोक करतायत. आणि म्हणून त्यांना आपण सांगितलं पाहिजे की धर्मनिरपेक्षतेचा नारा, इथं आमचे मुस्लिम भाई बसलेले आहेत, इथं आमचे शीख बंधू बसलेले आहेत. वामन मेश्राम साहेबांनी या देशामध्ये धर्मनिरपेक्षतेच्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मांडणी पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. त्याबद्दल आपण त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, त्याबद्दल आभार मानले पाहिजेत. या देशामध्ये धर्मनिरपेक्षता ही केवळ युरोपियन पद्धतीची वर्गीय धर्मनिरपेक्षता नाही. या देशातले समाजवादी आणि कम्युनिस्ट ज्या पद्धतीनं धर्मनिरपेक्षता मानतात, ती धर्मनिरपेक्षता खरीखुरी धर्मनिरपेक्षता असू शकत नाही. या देशामध्ये जर कुणाला धर्मनिरपेक्ष व्हायचं असेल तर त्याला पहिल्यांदा जात निरपेक्ष झालं पाहिजे. जाती व्यवस्थेचा नायनाट केल्याशिवाय धर्मनिरपेक्षता ही अस्तित्वात येऊ शकत नाही, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. आणि म्हणून ते म्हणणं घेऊन ब्राह्मणवादाचा धर्मनिरपेक्षतेला असणारा धोका हा वामन मेश्राम साहेबांनी आपल्याला सांगितला, तो अत्यंत महत्वाचा आहे. या देशामध्ये जाती व्यवस्थेच्या विरोधातली स्त्री पुरुष समतावादी अशा पद्धतीची अब्राह्मणी धर्मनिरपेक्षता ही आवश्यक आहे. कॉम्रेड शरद पाटील धुळे जिल्ह्यामध्ये त्यांचं कामकाज होतं, ते सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक, त्यांनी ह्या पद्धतीची मांडणी ही सातत्यानं केलेली आहे. ही मांडणी अब्राह्मणी धर्मनिरपेक्षतेची आहे. जाती निर्मूलन केल्याशिवाय धर्मनिरपेक्षता येऊ शकत नाही. जे कोणी आज धर्मनिरपेक्षतेचे दावे करतायत त्यांना विचारा की जातनिहाय जनगणनेचं काय झालं, त्यांना विचारा मंडल आयोगाचं काय झालं, त्यांना विचारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या हिंदू कोड बिलाचे तुकडे तुकडे करून ते अंमलात का आणलं गेलं, हे प्रश्न या देशातल्या सत्ताधाऱ्यांना विचारले पाहिजेत. का कालेलकर आयोग गुंडाळून ठेवला गेला, का मंडल आयोग बासनात गुंडाळून ठेवला गेला, का जातनिहाय जनगणना केली गेली नाही, याला जबाबदार कोण? आज जे संविधानाचा मार्ग सांगतायत, आज जे धर्मनिरपेक्षतेची गोष्ट करतायत, त्या लोकांना सुद्धा हे प्रश्न विचारले पाहिजेत. सहजासहजी या देशामध्ये कोणतीही गोष्ट होणार नाही. गृहीत धरून हे आपल्याबरोबर आलेले आहेत, हे धर्मनिरपेक्षता सांगतायत, हे या देशाच्या राष्ट्रवादाची गोष्ट करतायत म्हणून ते आपले आहेत, एवढं साधं सोपं आता काहीच राहिलेलं नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सिद्धांत जो आहे तो आपल्याला विकसित केला पाहिजे. बामसेफनं या कालखंडामध्ये ज्या पद्धतीचे कार्यक्रम दिले, आम्ही कॉम्रेड शरद पाटलांचा जातीअंताचा कार्यक्रम घेऊन, जातीअंताचं तत्वज्ञान घेऊन पुढे चाललो होतो, ज्याला मार्क्सवाद फुले आंबेडकरवाद म्हणतात. आम्हाला लोक कायम विचारायचे की आंबेडकरवादातनं, विशेषतः कम्युनिस्ट मित्र आमचे विचारायचे की आंबेडकरवादातनं किंवा मार्क्सवाद फुले आंबेडकरवादातनं जाती अंताचा कोणता कार्यक्रम आलेला आहे. मित्रांनो, बंधू भगिनींनो, या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोडबिलापासून, कालेलकर आयोगापासून ते आजच्या जातनिहाय जनगणनेच्या आग्रहापर्यंत वामन मेश्राम साहेबांनी जी वाटचाल केलेली आहे,
ते जाती अंताचाच कार्यक्रम आहे. जाती अंताच्या या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष करून शहाजोगपणे तुम्ही कोणता कार्यक्रम दिला असं विचारणं हे स्वतःशी प्रतारणा करण्यासारखं आहे. या देशातल्या इतिहासाशी प्रतारणा करण्यासारखं आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट जी बामसेपच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाची वाटली मला, या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुले आणि छत्रपती शाहू महाराजांचा, राजर्षी शाहू महाराजांचा आरक्षणाचा सिद्धांत पुढे नेण्याचं काम केलं. हा आरक्षणाचा सिद्धांत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये नमूद केला आणि या देशाच्या समतेचा अविभाज्य घटक बनवला. या देशामध्ये समता अस्तित्वात येण्यासाठी विषमता नष्ट करणं आवश्यक आहे, जातीय विषमता नष्ट करणं आवश्यक आहे. हा आरक्षणाचा मूलभूत सिद्धांत होता आणि त्याच्यासाठी रोटीबंदी तुटली पाहिजे, बेटीबंदी तुटली पाहिजे. त्याच पद्धतीनं व्यवसाय बंदीचं जे तत्व आहे ते तोडण्याचं काम हे आरक्षणाच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. महत्त्वाची गोष्ट ही आहे की या आरक्षणातून काय होणार होतं. कॉम्रेड शरद पाटलांनी याच्या संदर्भामध्ये 1983 साली एक मांडणी केली. त्यांनी असं सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आरक्षणाचा सिद्धांत जो आहे तो क्रांतिकारी आहे. याचं कारण या देशामध्ये गौतम बुद्धांनी वर्णव्यवस्थेच्या विरोधामध्ये क्रांती केली. ती क्रांती करण्यासाठी गौतम बुद्धांना भिक्खू संघ हे हत्यार उपलब्ध झालं. त्या पद्धतीनं या देशामध्ये जाती श्रीदास्यांताची क्रांती करायची असेल तर आपला स्वतःचा बुद्धिजीवी वर्ग पाहिजे. आपला स्वतःचा बुद्धिजीवी वर्ग असल्याशिवाय शोषित जाती जमाती क्रांती करू शकत नाही. यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धिजीवी वर्गाच्या अस्तित्वासाठी आरक्षणाची गरज महत्त्वाची वाटली होती आणि हे जे तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं ते बामसेपच्या निमित्तानं अस्तित्वात आलं. मी या ठिकाणी दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो. अंतोनियो ग्राम्सी नावाचा विद्वान आहे. तो विद्वान असं म्हणाला की जगामध्ये शेतकऱ्यांसारखा दुर्दैवी वर्ग दुसरा कोणीही नाही. काल मी तुकडोजी महाराजांच्या आश्रमामध्ये शेतकरी वारकरी महासंघाच्या अधिवेशनामध्ये होतो. मी त्याही ठिकाणी सांगितलं की शेतकऱ्यांसारखा दुर्दैवी वर्ग कोणताही नाही. ज्याचे बुद्धिजीवी जे आहेत ते व्यवस्थेकडनं विकत घेतले जातात, ते बँकांमध्ये काम करतात, ते विमा महामंडळामध्ये काम करतात, ते नोकरशाहीमध्ये सचिव म्हणून काम करतात. हे जे बुद्धिजीवी शेतकऱ्यांचे बसतात ते सांगतात की शेतकऱ्याला कर्ज देऊ नका, शेतकरी कर्ज बुडवतो. शेतकऱ्याचा विमा काढू नका कारण त्यातनं विमा कंपन्यांचा नफा कमी होईल. शेतकऱ्यांमधनंच गेलेले बुद्धिजीवी वर्ग स्वतःच्याच वर्गाशी गद्दारी करतात. हा जागतिक अनुभव मुसोलिनीच्या फॅसिझममध्ये बळी गेलेला अंतोनियो ग्राम्सी सारखा विद्वान सांगतो की क्रांतीसाठी स्वतःच्या बुद्धिजीवी वर्गाची गरज असते, नाहीतर क्रांतिकारी वर्गाचं शिरकाण होतं, क्रांतिकारी वर्ग मारला जातो. या देशामध्ये आधीच अल्पसंख्या असलेले, या देशामध्ये गावकुसाच्या बाहेर राहणारे, या जनतेनं अस्पृश्यता विरोधीच नाही तर या देशातली जाती व्यवस्था ही समूळ नष्ट करण्याचं क्रांतीचं स्वप्न पाहिलं. त्या दलित जनतेचं शिरकाण होऊ नये, उलट त्याच्यातून नवा बुद्धिजीवी वर्ग तयार व्हावा आणि या बुद्धिजीवी वर्गानं आपल्या क्रांतीचं नेतृत्व करावं. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आरक्षणाच्या मागचं स्वप्न होतं. हे क्रांतिकारी स्वप्न हे पूर्ण करण्याची वाटचाल ही बामसेपनं केलेली आहे. बामसेपनं ह्या जो बुद्धिजीवी वर्ग महाराष्ट्रातला आणि देशातला जो एकत्र करण्याचा प्रयत्न केला त्याच्या मागचा संदर्भ हा आपण लक्षात घेतला पाहिजे. महाराष्ट्रातली आणि देशातली कष्टकरी जनता
बामसेफला याबद्दल सलाम करते आहे, हे मी शेतकरी कष्टकरी जनतेच्या वतीनं सांगतो. हे अवघड काम आहे. हा देश हा जातीपातीमध्ये विभागलेला आहे. हा अविश्वासावर उभा असलेला देश आहे. या देशामध्ये एक माणूस दुसऱ्या माणसावर विश्वास ठेवू शकत नाही. एक बहीण दुसऱ्या बहिणीवर विश्वास ठेवू शकत नाही, कारण बहिणी आणि भाऊ हे जाती जातीमध्ये विभागलेले आहेत. त्यांना एकत्र करायचं असेल तर त्याच्यासाठी पक्क नवं सिमेंट पाहिजे, त्याच्यासाठी नवं तत्वज्ञान पाहिजे. आणि ते तत्वज्ञान आंबेडकर वादाच्या निमित्तानं या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. कॉम्रेड शरद पाटलांनी याच्या संदर्भामध्ये मांडणी केलेली आहे. मेश्राम साहेबांना तर माहिती आहे ती, त्यांचे आणि कॉम्रेड शरद पाटलांचे अत्यंत चांगले ऋणानुबंध होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्धवाद, राज्य समाजवाद आणि सामाजिक लोकशाही, संविधानानं दिलेली सामाजिक लोकशाही, या 3 घटकांच्या आधारे आंबेडकरवाद नावाचं नवं तत्वज्ञान तयार केलं. याबद्दलची मांडणी, या क्रांतिकारी तत्वज्ञानाची मांडणी हे गेली काही वर्ष सातत्यानं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये होत आहे. कुठलीही क्रांती तत्वज्ञानाशिवाय होऊ शकत नाही. तिला बुद्धिजीवी वर्ग लागतो, तिला मासेस लागतात. बुद्धिजीवी वर्ग आणि मासेस यांच्यामध्ये ऑर्गॅनिक संबंध लागतात. ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल आणि मासेस यांची एक जिन्सी बांधणी जी आहे ती आपल्याला क्रांतीकडे घेऊन जाते. भावांनो आणि बहिणींनो, आज मला बामसेफला या गोष्टीबद्दल अपेक्षा आहे बामसेफकडून. कारण असं आहे की संविधानाची उद्देश पत्रिका ही अजूनही अस्तित्वात आलेली नाही. उलट हे सर्व काम जे आहे ते मागं चाललेलं आहे. एक प्रकारची प्रतिक्रांती 2014ला या देशामध्ये झालेली आहे. महाराष्ट्र सरकारनं परवा जनसुरक्षा कायदा आणला. मी असं सांगितलं की हा जनसुरक्षा कायदा म्हणजे मोदी आणि भागवतांच्या अघोषित आणीबाणीला घोषित आणीबाणीमध्ये रूपांतरित करण्याचा फडणवीस आणि शहांचा कार्यक्रम आहे. आणि म्हणून ही जी प्रतिक्रांती या देशामध्ये 2014 पासून सुरू झालेली आहे. या काळामध्ये काही लोक असं सांगतात की आता फक्त संविधान माना, संविधानाच्या पलीकडचं काही बोलू नका. मित्रांनो, भावांनो आणि बहिणींनो, मला फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटना समितीतल्या शेवटच्या भाषणाची आठवण करून द्यायची आहे. ते म्हणाले की जर या देशाच्या वाटचालीमध्ये आपण जर या जी संविधानाच्या मार्फत एक मत, एक व्यक्ती, एक मूल्य अशी व्यवस्था स्वीकारलेली आहे, त्याचबरोबर आपण एक राजकीय समता स्वीकारलेली आहे. पण जर आपण याच्या जोडीला सामाजिक समता आणि आर्थिक समता आणू शकलो नाही तर माझेच लोक ही घटना जाळून टाकल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही क्रांतीची सुरुवात म्हणून आपल्या समोर संविधानाचं मॉडेल समोर ठेवलं. परंतु संविधानाचं मॉडेल कोणत्या दिशेनं गेलं पाहिजे याच्यासाठीची उद्देश पत्रिका ही समोर ठेवली. आणि त्यानंतर त्यांनी एका राजकीय पक्षाच्या स्थापनेचं स्वप्न बघितलं. हे राजकीय पक्ष कशासाठी? कारण या देशामध्ये संविधानानं दिलेले अधिकार ओलांडून त्यापुढे जाऊन एक सागरी समानता आणायची असेल तर या देशामध्ये लोकशाही क्रांती झाली पाहिजे. ती क्रांती करण्यासाठी राजकीय पक्ष पाहिजे आणि तो राजकीय पक्ष आपण निर्माण करणं आवश्यक आहे. आणि म्हणून काही लोक असं सांगतायत की युरोपमध्ये ज्या पद्धतीनं संविधानवाद, कॉन्स्टिट्युशनॅलिझम म्हणजेच क्रांती असं सांगितलं गेलं, भारतात काही लोक असं सांगतात की संविधानवाद म्हणजेच आंबेडकरवाद आहे. हे खरं आहे का? याच्या संदर्भातलं प्रबोधन
हे बामसेफकडनं येत्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या नव्हे देशातल्या कष्टकरी जनतेला अपेक्षित आहे. आपण एक टप्पा हा बाबासाहेबांनी दिलेल्या वाटेवरनं चाललेलो आहोत. आज या देशातल्या ओबीसी असेल, आता माझ्या आधी भाषण करणाऱ्या ओबीसींनी सांगितलं, ओबीसी असेल, आदिवासी असेल, भटका विमुक्त असेल, यांना संविधानाचं महत्त्व कळालेलं आहे. काही ब्राह्मणांनाही कळालेलं आहे. हा देश जर एकसंधपणे पुढे जायचा असेल, एकात्म राहायचं असेल तर संविधानाशिवाय पर्याय नाही, हे त्यांना कळालेलं आहे. पण हा देश एक ठेवण्यासाठी म्हणून नाही, तर या देशामध्ये समता आणण्यासाठी हा देश राहिला पाहिजे. म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेसाठी, राष्ट्रवादासाठी आपण नाही, तर जनतेच्या समतेसाठी राष्ट्रवाद अस्तित्वात आला पाहिजे. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना जी आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि बामसेफनं संविधानाच्या पलीकडे जाणारा आंबेडकरवाद, संविधानाच्या पुढे जाणारा फुले आंबेडकरांच्या तत्वज्ञानातून निर्माण झालेला बहुजनवाद हा आता सांगितला पाहिजे. कारण दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भांडवलशाहीला विरोध केलेला होता. मार्क्सच्या काळामध्ये औद्योगिक भांडवलशाही होती. बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये औद्योगिक भांडवलशाही भारतामध्ये आलेली होती. आज ही भांडवलशाही संपलेली आहे. व्यापारी भांडवलशाही नंतर आलेली औद्योगिक भांडवलशाही संपलेली आहे. आता वित्त भांडवलशाही आलेली आहे. आणि वित्त भांडवलशाही ही कशाच्या आधारे चालते? पैशाच्या आधारे चालते. प्रोडक्शन न करता, उत्पादन न करता ही व्यवस्था चालवण्याचं काम वित्त भांडवलशाही करते. पैशातून पैसा तयार करण्याचं काम हे या वित्त भांडवलशाहीमध्ये कालचे सावकार असलेल्या उच्च जाती आज नव्यानं करतायत. आणि म्हणून ते या देशातल्या आदिवासींच्या जल जंगल जमिनीवर हल्ला करतायत. पुण्याजवळचं नीरा देवघर धरण आहे, आपल्याला माहीत पाहिजे की हे धरण त्यातल्या पाण्यासकट आणि त्याच्या आजूबाजूच्या 10,000 एकर जमिनी सकट अंबानी साहेबांना पाहिजे आहे. अंबानी साहेबांनी त्यासाठी 2009 साली त्यावेळच्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारला लिलाव करायला सांगितला. धरणाचा लिलाव पुकारला गेला आणि हे पाणी आणि जमीन विकण्याचा प्रयत्न झाला. कशासाठी अंबानीला जमीन पाहिजे? मुंबईपासून बेंगलोरपर्यंतचे त्याचे जे मॉल्स आहेत, या मॉल्समध्ये भाजीपाला, फ्रेश भाजीपाला त्याला विकायचा आहे. त्यामुळे हे कुणबी, मराठा, माळी, धनगर आणि इतर बहुजन जे आहेत, जे शेती करतायत, हे शेतकरी त्यांना नको आहेत. त्यांना स्वतः शेतकरी बनायचंय. अंबानीला पाणी पाहिजे, अंबानीला जमीन पाहिजे, पवन ऊर्जेच्या नावाखाली हवेवर ताबा पाहिजे, विजेवर ताबा पाहिजे. या सगळ्या गोष्टी उच्च जात वर्गीय भांडवलशाहीला पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी भारतातलं मनुवादी तत्वज्ञान, ब्राह्मणी तत्वज्ञान वापरलेलं आहे. शेतकरी आत्महत्या करतायत. आमच्या एका भगिनीनं, परदेशात अभ्यास करणाऱ्या भगिनीनं विचारलं की हे शेतकरी आत्महत्या का करतायत? म्हणलं आर्थिक कारणं आहेत. शेतीमालाला रास्त भाव नाही, शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही, स्वामीनाथन आयोग लागू नाही, शेतकऱ्याला शेती परवडत नाही. ते म्हणे बरोबर आहे, मग शेतकरी आत्महत्या करेल. मी त्या बहिणीला प्रश्न विचारला की युरोपमधला शेतकरी, अमेरिकेतला शेतकरी आत्महत्या करतो का? ती म्हणे नाही. मग महाराष्ट्रातला आणि भारतातला शेतकरी आत्महत्या का करतो? याचं कारण याच्या डोक्यामध्ये मनुवाद आहे, याच्या डोक्यामध्ये कर्मविपाकाचा सिद्धांत आहे. या देशातला कर्मविपाकाचा सिद्धांत असं सांगतो की या जन्मी तुला जे भोग भोगावे लागतात त्याचं कारण तू पूर्वजन्मामध्ये केलेलं पाप आहे. त्या पापाचं प्रायश्चित्त घेईपर्यंत तुला हे भोग भोगावे लागतील. आणि म्हणून
हा जो बहुजन शेतकरी आत्महत्या करतोय तो का करतोय? त्याच्या नेणिवेमध्ये आणि त्याच्या जाणीवेमध्ये मनुवादी कर्मविपाकाचा सिद्धांत आहे. या जन्मी हे भोग सुटणार नाहीत, निदान माझ्या मुलाबाळांना चांगलं आयुष्य मिळेल, काहीतरी मदत मिळेल म्हणून तो आत्महत्या करतो, तो जीव गमावतो. हा जो मनुवादी मानसिकतेचा भाग आहे तो या देशातल्या शेतकरी संघटनांनी लक्षात घेतला नाही. फुले आणि बाबासाहेबांनी हा भाग आपल्या लक्षात आणून दिलेला आहे. आणि म्हणून जोपर्यंत आपण आपल्या डोक्यातला, बहुजनांच्या डोक्यातला कर्मविपाकाचा मनुवादी सिद्धांत काढून टाकत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला लढाईसाठी उभं करता येणार नाही. आणि म्हणून बामसेफकडून ही अपेक्षा आहे. बामसेफनं ज्या पद्धतीनं नानक साहेबांचे अनुयायी, नंतर सुफी संतांचे अनुयायी, महानुभाव चक्रधरांचे अनुयायी, बसवेश्वरांचे अनुयायी देशभरातनं वामन मेश्राम साहेबांनी एकत्र केलेले आहेत. या सगळ्यांना एकत्र करून जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये या देशामध्ये लढलेले जे जे धर्म पंथ आहेत त्या सर्वांना एकत्र करण्याचं काम हे आपल्याला करावं लागेल. आणि त्याच्यामध्ये प्रबोधनाचं अग्रकाम जे आहे, आघाडीचं काम हे बौद्ध तत्वज्ञानाकडून होईल. हे कॉम्रेड शरद पाटलांनी याच्या संदर्भामध्ये मांडणी केलेली होती. प्रश्न असा आहे की या काळामध्ये, वित्त भांडवलशाहीच्या काळामध्ये कर्मविपाक आणि मनोवादाला बरोबर घेऊन ही उच्च जात वर्गीय पुरुष प्रधान भांडवलशाही आगेकूच करते आहे. तिला रोखायचं असेल तर आपल्याला आदिवासी समूहाला जागं करावं लागेल. आणि कोऑप्ट करण्याचं, ब्राह्मणीकरणाचं तत्वज्ञान जे आहे ते कशा पद्धतीनं काम करत आहे हे मेश्राम साहेबांनी आदिवासींच्या ब्राह्मणीकरणावर एक पुस्तिका यापूर्वी जवळजवळ 15-1 वर्षापूर्वी लिहिलेली आहे. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. जोपर्यंत कॉम्प्युटरमधली जुनी मेमरी काढून टाकल्याशिवाय नवीन मेमरी टाकता येत नाही, तसं जुनं परंपरागत मनोवादानं तयार केलेली जळमट मेंदूमधून काढून टाकण्यासाठी प्रबोधनाची क्रांती करावी लागेल. या देशामध्ये आमच्या बहिणींसाठी जवळजवळ 365 दिवसांसाठी 2000 व्रतवैकल्य या देशातल्या मनोवादानं दिलेली आहेत. 2000 व्रतवैकल्यांमध्ये अडकलेली आमची भगिनी ही पुरुष प्रधानतेच्या विरोधामध्ये लढू शकत नाही. तीही शेतकरी बंधूप्रमाणे आत्महत्येला प्रवृत्त होते आहे. आणि म्हणून हे जे प्रबोधन आहे हे प्रबोधन हे पुढे नेलं पाहिजे. प्रबोधनाची अशी क्रांती करण्यासाठी येत्या काळामध्ये बामसेफनं सिद्ध झालं पाहिजे. बामसेफ हे करू शकतं. देशव्यापी आंदोलन बामसेफनं प्रबोधनाचं सुरू केलेलं आहे. आणि म्हणून या आंदोलनाच्या सहाय्यानं, या आंदोलनाच्या मार्गदर्शनाखाली आपण या देशामध्ये खऱ्या अर्थानं पुढच्या टप्प्यामध्ये जाऊ शकू. आज राजकीय क्रांतीमध्ये EVM आणि तत्सम घोटाळे हे अडथळा ठरलेले आहेत. त्याच्या विरोधात पहिला पुकारा मेश्राम साहेबांनी केला. आज तो मुद्दा काही लोकांनी हायजॅक करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. हायजॅक करू द्यात, मला त्याच्याबद्दल फारशी भीती वाटत नाही. याचं कारण माझा वामन मेश्राम साहेबांप्रमाणेच या देशातल्या तुमच्यासारख्या कष्टकरी बुद्धिजीवींवर नितांत विश्वास आहे. आपण जर ठरवलं, तुम्ही जर ठरवलं तर या देशामध्ये बहुजनवादाच्या राजकीय क्रांतीचे मुद्दे कोणीही हायजॅक करू शकणार नाही. आणि हायजॅक करून काय करतील? या देशामध्ये अभिमन्यूची गोष्ट माहिती असेल तर त्यांना अभिमन्यूची गोष्ट सांगा. अभिमन्यूचं जे झालं अर्धवट विद्या असल्यामुळे कौरवांच्या चक्रव्यूहामध्ये तो अडकला. या देशामध्ये राहुल गांधी साहेबांना अभिमन्यू बनायचं आहे की या देशामध्ये फुले आणि बाबासाहेबांच्या विचारांच्या आधारे विकसित झालेली
जाती श्रीदासांताची लोकशाही क्रांती करणाऱ्या बहुजनवाद्यांसोबत यायचंय, याचा फैसला राहुल गांधींना करावा लागेल, नाहीतर त्यांचा अभिमन्यू होईल, ही गोष्ट मात्र निश्चित आहे. आणि म्हणूनच या संदर्भातल्या या ज्या अपेक्षा मी व्यक्त केलेल्या आहेत की बहुजनवादाच्या आज वित्त भांडवलशाहीच्या काळामधल्या ज्या विकसित अवस्था आहेत, तो नवा आंबेडकरवाद हा वामन मेश्राम साहेबांनी आणि बामसेबच्या बुद्धिजीवींनी समोर ठेवावा आणि या देशामध्ये लोकशाही क्रांतीच्या दिशेनं आमच्यासारख्या सहप्रवासी, संख्येनं छोट्या असणाऱ्या आणि जाणीवेच्या संदर्भामध्ये मागं असणाऱ्या शेतकरी समूह ज्यांचं आम्ही प्रतिनिधित्व करतो, तो समूह जाणीवेच्या पातळीवर मागे आहे. म्हणून संख्येनं मोठा भाऊ असेल तरी सुद्धा बौद्धिक जाणीवेच्या आधारे आपण फुले आणि बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली जी क्रांतिकारी वाटचाल करत आहात, ती क्रांतिकारी वाटचाल करण्यासाठी असंच आम्हाला सोबत घ्यावं, एवढीच अपेक्षा या ठिकाणी ठेवतो आणि माझं भाषण थांबवतो. सत्य की जय हो. जय भीम. लाल सलाम. धन्यवाद माननीय उद्घाटक महोदयजी. या ठिकाणी भामसेपनं मूलनिवासी बहुजन समाजाचा जो स्वातंत्र्याचं आंदोलन आहे ते मेश्राम साहेबांनी अतिशय नेटानं पुढे घेऊन आलेलं आहे, हे आपण या ठिकाणी दाखवून दिलं. या ठिकाणी आपल्याला मी सांगू इच्छितो, या कार्यक्रमासाठी जवळपास या